अब हम एडवोकेट दीपक जी को देते हैं, जो हमें कानूनी सलाह देंगे कि हमें किस तरीके से जाना चाहिए और अपने अधिकारों के लिए ये लड़ाई करनी भारत सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद भारत सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। या देशामध्ये आता सलमाजींनी सांगितलं की आधी भारत सरकारने सांगितलं होतं की आम्ही लाईटीचं बिल माफ करू, पण त्या बिलाची चर्चा कुठेतरी थांबवावी आणि नवं बिल आणून ठेवलंय आणि ते जे बिल आहे जे माणसाला माणूस म्हणून नाही रेकग्नाइज करत आहे की त्याला जर माणूस म्हणून जर मान्यता हवी असेल तर एक नवा काहीतरी ज्याला म्हणतात मेडिकल बोर्ड असं काहीतरी एक सिस्टम तयार केलंय आणि त्या मेडिकल बोर्डमध्ये जायचं आणि सांगायचं की मी ट्रान्स आहे, मी अमका आहे, मी डमका आहे आणि मग मला तुम्ही मान्यता द्या। आणि मग ते तिथे बसलेले जे डॉक्टर आहे ते आधीच कन्फ्यूज आहे, जिथे बसलेले अधिकारी आहे ते आधीच कन्फ्यूज आहे आणि याच्यातून जो पैसा देईल, जो व्यक्ती जो खरं ट्रान्स नाहीये तो जो पैसा देईल त्यालाही मान्यता मिळेल। हे करप्शन करण्यासाठी सुद्धा एक नवीन सिस्टम तयार केली जात आहे, तर कुठलीही सिस्टम एका करप्शनसाठी असते। मी तुम्हाला सगळ्यांना वचन देतो की आपल्याला या लढाईत LGBTQI सोबत आज इथे विविध सामाजिक संस्था, संघटना, जनआंदोलनाची लोक सुद्धा तुमच्या सोबत आहे, कारण तर ही लढाई ही माणसाची आहे आणि माणूस म्हणून आपल्याला मान्यता मिळण्याच्या या लढाई या सगळ्या प्रक्रियेत आम्ही तुमच्या सोबत आहोत। दुसरी गोष्ट, कालचा दिवस जो होता आपल्यासाठी लोकसभेत आपण सगळ्यांनीच बघितलं, तो आपल्यासाठी काळा दिवस होता, पण आता राज्यसभेत हे बिल जाणार आहे। मी तुम्हाला विनंती करेल, आपण सगळे मिळून राज्यसभेचे जे जे प्रतिनिधी विरोधात बसलेले आहेत, सत्तेत बसलेले आहेत, त्यांना भेटण्याचं काम करूया, त्यांना विनंती करूया, त्यांच्या प्रश्नांची आपण चांगली उत्तरं देऊया, जेणेकरून राज्यसभेमध्ये हा बिल थांबवता येऊ शकतो। असे अनेक बिल या इतिहासामध्ये थांबवले गेले आहेत। जरी समजा तिथे पास झाला हा बिल, राष्ट्रपतीकडे जाईल, पण राष्ट्रपतींनी जर याच्यावर सही करून त्याचं गॅजेट जर आलं तर मी तुम्हाला खात्री देतो की माननीय उच्च न्यायालय या संदर्भात टिप्पणी करेल आणि आपल्याला पुन्हा नालसा जजमेंट सारखा एक नवा कायदा आणि एक आदेश देऊन आपल्याला हे कायदा रद्द करण्याचं काम सुद्धा किंवा याच्यात सुधारणा करण्याचं काम माननीय उच्च न्यायालय करेल, हे 100% गॅरंटी आहे। कारण हा सगळा बिल भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकारांना गदा आणणारा हा कायदा आहे आणि त्याला आपल्याला जर हटवायचा असेल तर आपल्याला एक मोठी लढाई लढावी लागेल। आणि मी सांगेल की तुम्ही ज्या ज्या राज्यातून इथं आलात त्या त्या राज्याच्या राज्यपालांना भेटा आणि राज्यपालांच्या थ्रू हे वरती जाऊ द्या, कारण केंद्राला आणि राज्याला जोडणारा जर कोणी व्यक्ती असेल तर तो राज्यपाल आहे। आपल्याला ही व्यवस्था समजून घ्यावी लागेल आणि त्या अनुषंगाने हे लढावं लागेल आणि तुमच्या या सगळ्या लढाईमध्ये आम्ही सगळे सोबत आहोत। मग किन्नरमा ट्रस्ट असेल, भाकर फाउंडेशन असेल किंवा तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समिती असेल, ही संपूर्ण तुमच्या सोबत आहेत। एका बाजूला आपण लढत होतो की पोलीस भरतीची लढाई, पोलीस भरतीमध्ये तृतीयपंथाला घेतलं गेलं पाहिजे, अशा सगळ्या मूलभूत गोष्टींमध्ये जिथे जिथे तृतीयपंथाला घेतलं पाहिजे होतं ते बाजूला ठेवणे, नवीन काहीतरी आणून समोर ठेवलेलं आहे आणि त्याला विरोध करण्यासाठी चला त्या निमित्ताने आपण एकत्र तरी आलो, बरोबर ना? बरोबर। त्या निमित्ताने एकत्र आलो। काही गोष्टी अशा असतात ज्या चांगल्याही असतात की ज्याला एकत्र आणण्याचं काम करतात। या भारत सरकारचं मी त्याच्यासाठी अभिनंदन करेल की तुम्ही जे काही करताय ना, तुम्हाला वाटतं की आम्ही एकत्र नाही आहोत, तर हे बघा इथे येऊन बघा आणि इथे या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये केरळ असेल, कर्नाटक असेल, बिहार असेल, सगळीकडे आंदोलनं सुरू आहेत। लोक बाहेर येतात आणि ओपनली सांगतात की या ट्रान्सचा विरोध करत आहे, या ट्रान्स बिलचा विरोध करत आहेत। हीच तर जमेची बाजू, ही सुरुवात है। आगे आगे देखो होता है क्या। भारतीय संविधान जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद सत्ता जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद किन्नर एकता जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद इंसान एकता जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद लढाई
है सीधे